तुमची माहिती बाहेर जाते कशी आणि मग त्याच्यावरनं ट्रॅप रचले जातात. तर मूळ तुम्ही जे मगाशी मुद्दा की ओरिजिन कुठं आहे याचं सगळ्याचं, तर आधार कार्डमध्ये ओरिजिन आहे सगळ्याचं. आपल्यापैकी 90% लोकांनी ही मिस्टेक केलेली आहे. जिथं कुठं तुम्हाला फोटो आयडी मागतात तिथं आधार कार्ड देतात. सरकारी कार्यालय सोडली तर कुठेही तुम्हाला फोटो आयडी कार्ड म्हणून आधार कार्ड देणं बंधनकारक नाही. अगदी लॉज, रेस्टॉरंट, डायनिंग कुठेही फोटो आयडी म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, पण लोक आधार कार्ड देतात. आता आधार कार्डचे जे 10 आकडे डिजिट आहे त्याच्याशी तुम्ही बँक लिंक केलेली आहे, सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आधार कार्ड लिंक केलेलं आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आम्ही एकदा ऍक्सेस घेतला की तुमचे सगळीकडे आम्हाला हॅक करणं सोपं पडतं. मग आता ह्याच्यावर उपाय सोपा आहे. कुठल्याही ई सेवा केंद्रात जा किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे आधार कार्डचं, तिथं जा आणि मास्क MASK मास्क आधार कार्ड तिथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ई सेवा केंद्रात गेला तर काय 5-25 रुपये घेतील आणि ते कार्ड सगळीकडे व्हॅलिड आहे एक्सेप्ट सरकारी. तुम्हाला लॉजवाला अडवतोय, रेस्टॉरंटवाला अडवतोय, तुम्ही अडवतोय आय कार्डसाठी, तर ते मास्क आधार कार्ड चालतं, ज्याच्यामध्ये 10 मधले 5 आकडे 6 आकडे बंद केले जातात आणि 4 आकडे दाखवले जातात. तेवढे आकडे चालले. जसं बँकेचा मेसेज तुम्हाला येतो, तुमच्या खात्याचा नंबर पूर्ण येत नाही, फक्त फुल्या आणि शेवटचे 4 डिजिट या नंबरमधनं एवढे पैसे गेले, तसं ते आधार कार्ड तयार होतं. त्याचा फायदा होतो की तुमची माहिती लीक होत नाही.